हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी रुच्यासाठी कशी खिमटी बनवते ती रेसिपी शेअर केलेली आहे आणि पावडरची पण केलेली आहे। तर इथे अर्धा चमचा तूप घातलेलं आहे। जसं आपण प्रमाण खिमटीचं बनवणार असेल त्या हिशोबामध्ये तूप घालायचं आहे, पण थोडं कमीच। त्यानंतर इथे जिरेपूड टाकून घेतली पाव चमचा, हळद घातलेली आहे चिमूटभर आणि त्यानंतर ही खिमटी घातलेली आहे। खिमटी मी ते 2 चमचे घालते, 2-2.5 चमचे। ही डाळ तांदूळची पावडर आहे, धुवून भाजून घेतलेली पावडर आहे। त्याच्यामध्ये मखाने, काजू आणि बदाम टाकलेले आहेत। त्यानंतर चिमूटभर मीठ घालते आणि पाणी जरा जास्त घालून शिजू देते त्याला। अशी खिमटी बनवून ठेवलेली आहे पावडर मी। आणि पाहिजे असेल तर त्यामध्ये भाजीसुद्धा घालते, उकडलेला बटाटा किंवा पालकची प्युरी, कोथिंबीर वगैरे। आणि मग शिजू द्यायची भरपूर आणि थोडीशी पातळ अशी खिमटी तयार होते। इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता अशी खिमटी मी रुच्याला बरेच दिवस झाले देते आहे आणि तिला पचलीसुद्धा। त्याच्यामुळे मग मी ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे। तसं डाळीचं पाणी किंवा डाळ भात आता सगळं देते, खिचडी, भाज्या घातलेल्या, ते सुद्धा मी हळूहळू शेअर करेल। आणि ही थोडीशी झाली की मग कोमट कोमट खायला द्यायची। आता इथे आधीची जी खिमटी बनवलेली होती पावडर ती संपत आलेली आहे। मग त्यासाठी मी नवीन बनवलेली आहे। तांदूळ आणि मूग डाळ धुवून फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत आणि भाजून घेतलेले आहेत आता। त्यानंतर मखाने घेतलेले आहेत, काजू आणि बदाम घेतलेले आहेत। काजू सध्या 1 ते 2च घेतलेत आणि बदाम घेतलेत 2-3। मखाने जरा जास्त घेतलेत कारण पचायला हलके असतात ते। आणि मूग डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे। हे भाजून घेतलेले आता आणि नंतर मग मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता भरड केली तरी चालेल थोडेसे, जसं बाळ मोठं असेल तसं। आता तिला 7 महिने पूर्ण होतील, त्याच्यामुळे मी भरड करते थोडी। आता ही अशी पातळ दिली तरी चालेल किंवा थोडी घट्टसर बनवते मी यापेक्षा, आणि मग मी रुच्याला खायला देते। तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा।